कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पेशन्स महत्वाचे आहेत. आणि कसं आहे बऱ्याची वार्ता करतो लाली लिपस्टिक वगैरे जे काही बाई रात्री 11-12-1च्या दरम्यान जर कुठे फिराल तर ती वेगळी चुकी. म्हणजे नुकतंच मला 1-2 महिने झाले होते आणि खूप ही बघा एसटी आली आमच्या इकडची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता सकाळी सकाळी पहिल्यांदा या वेलीविलीना पाणी घालून घ्यायचं आहे. दिवसभर काम इतकं असतं ना की संध्याकाळच्या वेळेस मग इतकं थकायला होतं ना की अगदी नकोसं होतं. आता काल संध्याकाळी आम्ही पाणी घातलंच नाही कारण जाम थकलो होतो. परत ती लाकडं पण आणायची होती त्याच्यामुळे राहिलं. तर आता पुढे पाणी घालून घेतलं आहे आता मागच्या साईडला. आता थंडी आहे म्हणून 1-2 दिवस आड करून घालतो आणि उन्हाळ्यामध्ये मात्र हे काम आपलं चालू राहणार आहे. भाजीपाला छान झालं आहे, पालेभाजी मस्त अशी रुजलेली आहे. मला असं वाटतं की 4-5 दिवसांनी आपल्याला काढावी लागेल, मुळा काढायला तयार होईल. हे लहान लहान वाफे केलेले आहेत म्हणजे आपल्याला फक्त खाण्यापुरते. काय होतं तुम्हाला सांगते बघा, भरपूर झालं ना का मग ते एवढं सगळं नुकसान होऊन जातं, मग खराब होतं, कीड लागते, काय होतं. छोट्या आपल्या घरापुरतं भरपूर. हां, आणि मेन काय खत पाणी पण करावं लागतं ना. हा आनंद आहे ऑर्गॅनिकचा, आपला खरा आनंद आहे. आपण स्वतःच्या कष्टाने केलेली भाजी खातोय आणि ऑर्गॅनिक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चवीला किती भारी लागते, चवीला चांगली. मग आपल्या हाताने काढायची, खायची करून लगेच जेव्हा हवी तेव्हा. फक्त इतकंच की जरा पाणी घालावं लागतं ना. आता आपल्याकडे सध्याच्या घरी बघती पारुशी आहे, हां, घेवडा आहे, टेंडली पण आता होत यार. आता ह्या भाज्या, ह्या 2-3 भाज्या आहेत म्हणजे आठवड्याची भाजी आपल्याकडे निघते. आणि कडधान्य जोडीला थोडीला कडधान्य घातलं, थोडंसं नॉन व्हेज झालं महिन्याभराचं. आठवडा निघतो कसा पण करून. आणि तो पण चांगला कारला आहे, परत काढली पण आहेत अजून. हां, काय गरजच नाही ना, छानपैकी 1 आठवडा निघतोच आहे. आणि दुसऱ्या वेली पण आपण लावलेल्या आहेत ना, त्या आता काय हळूहळू मोठ्या होतीलच. भोपळा लावलेला आहे, भोपळा आहे, वांगी आहेत ती पुढे पुढे वांगी होतील. आता वांगी काय ते आता हे झाले म्हणून ठीक आहे, ते पण होतील. परत नवीन रोपं लागली की झालं. आता टोमॅटो लावलेले आहेत, बघूया कधी होत आहेत ते. टोमॅटोची रोपं छान छान आली, छोटी छोटी. तिचा वाफा बनवूया आपण. ह्याच्यामध्येच बियाणं टाकलेलं होतं म्हणजे टोमॅटो टाकला होता, ते रुजलेत. छान करूया त्यांना. नाही पण कामं पण भरपूर आहेत ना, एवढं झाडांचं करायचं, हे करायचं, काय कमी कामं आहेत काय. झाडांचं करून करून रान साफ करा, ते झाडांना खत पाणी, आता झाडांना पाणी. पपनीच्या झाडाला घे, काल त्याशी विकरलाय. हा, आता चांगलं झालंय, सगळं पाणी बिणी घातलंय, फुलाला आलाय बघ नवीन. हा, आता फळं दिला तर नशीब आपलं. शेरवा शांत बेटा, त्याला नवीन फुलाला आलाय, तर बघूया फळ दिला तर चांगलं. आता हे नारळ आहेत, नारळांना पण मेहनत, पाणी घालावं लागतं. म्हणजे आपण गावी राहतो पण त्याला कष्ट पण आहेत. जसं चांगलं आहे, सगळं सुंदर आहे, निसर्ग सगळं, पण कष्ट पण भरपूर आहेत. मेहनत करायची तयारी पाहिजे तरच सगळं सक्सेस आहे ना. मेहनत नाही केलीस तर तू गावच्या ठिकाणी नाही राहू शकत. राशीवच कशी. तुला एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हाला हे नाही आहे, इथे सोर्स नाही जगण्याचा. हां, जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे काम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम. कामाचे सोर्सेस खूप कमी आहेत. बोला कंपन्या नाही की काय नाही बोलतो आपण. नाही पण ज्यांच्याकडे आहे त्यांचं ठीक आहे. मी आमच्या इकडचं सगळं थोडंसं वेगळं आहे ना, आमच्या इथं सगळं लांब आहे. शेरू शांत बस बेटा. आहे म्हणजे नाही, गाव खात्यात सगळीकडे बहुतेक ठिकाणी काम धंद्याचा प्रॉब्लेम तो आहेच ना. तुला गाव का पुढे काय तेवढ्या पुरता, शहरापुरता. गाव आणि शहर मध्ये फरक आहे प्रियू. गावात राहतो, गावामध्ये कशी ती लांब लांब घरं असतात डोंगरात, तिथे व्यवसाय उपलब्ध नाही. शहरामध्ये काय नाही, काय दुकान आहे, हे आहे ते आहे, करू शकतो माणूस. ठीक आहे, ती शहरात राहणार, तिथल्या लोकांना जमतं. आता तू लांब राहते शहरापासून, तर तू कसं करणार. नोकरीला जायला तिकडे गाडी भाडा हे ते सगळंच परवडलं पाहिजे ना. बरोबर. हा, गाडी भाड्यामध्ये जास्त पैसा जातो आणि त्यातल्या त्यात प्रवासाची सोय पण कमी, सुविधा पण. म्हणजे कधी कधी ना आम्हाला अशा कमेंट्स असतात की ताई आम्हाला गावी येऊन राहायचं आहे वगैरे. नाही, चांगली गोष्ट आहे, गावी तुम्ही येऊन राहताय. तुमचा इन्कम सोर्स जर चांगला असेल ना तर तुम्ही गावी राहू शकता आरामात. कारण इथे गावी आहे ना कमाईचं साधन जास्त असं उपलब्ध नाही आहे. त्याचं थोडंसं बोलूया आपण. रोज रोज तुमच्याशी डेली रुटीन मी शेअर करते की नाही, आज थोडंसं ते पण, आणि आज गप्पा पण मारूया. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा फोन पण येतात आम्हाला. आज कुणालच्या वेळा बोलतील, माझ्यापेक्षा कुणालच्या वेळा जास्त चांगले बोलतील, तुम्हाला जास्त सगळं समजावून सांगतील. आता हल्लीच ना आम्हाला एक 4-5 दिवसापूर्वी फोन आला होता एका ताईंचा की त्यांना गावी येऊन राहायचं आहे आणि म्हणजे त्यांना डिसिजन घ्यायचं, तर तुम्ही थोडंसं सुचवा म्हणून त्यांनी खास फोन केला होता. आणि मग आम्ही बोललो त्यांच्याशी, मी पण बोलले, कुणालच्या वेळा पण बोलले. तर आहे गावचं सगळं चांगलं आहे, आम्ही असं म्हणत नाही गावी असं वाईट आहे म्हणून, पण कष्ट करण्याची तयारी ठेवायची.
गावच्या नाही, ठिकाणी गावी कसं भरपूर छान आहे, कुठे नाही. चांगलं आहे, खूप चांगलं निसर्ग वातावरण, वातावरण. पण मेहनत गावी आलेला माणूस आहे ना मुंबईपेक्षा 10 वर्ष जास्त जगतो. जास्त जगणार. त्याची वार्ता नाहीये, पण कसं आहे तेवढी आपली सगळी कॅपॅसिटी, आपला मानसिक दृष्ट्या जो मनोबळ असतो ते मनोबळ, मानसिक ताकद असते ती पाहिजे. स्वतःची ताकद, मला जगायचंच आहे. हम्म. जेव्हा एखाद्या माणसाला कसं वजन होतं, म्हणजे आपल्याला पडतं, जिम्मेदारी पडते, जसं आपल्यावर आहे. हम्म. आपण इथे एक विचार करून आलेलो की ते जगू शकतो, राहू शकतो. आम्ही अचानक आला, आमच्याकडे आलो. काही मार्ग नव्हता. आपण त्यातून मार्ग काढला की आपल्याला सोर्स नाही, आपल्याला करायचंय, त्याच्यातून आपण उपलब्ध आपल्या आपल्या पद्धतीने आपण जगणं शिकलो इथे. हम्म. तसं आहे माणूस हा आलेला निसर्गाने देवाने माणूस शिकणारच, शिकायला तो नवीन नवीन सगळं शिकतो. हम्म. माणूस आणि प्राण्यामध्ये हाच फरक आहे. नाही नाही, आम्हाला बघा त्या ताईंचा फोन आला ना, त्याच्यावर मी तुम्हाला म्हणजे एक गोष्ट मी क्लिअर करते की आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं गावी येण्यापासून. मग तेच आहे ना, त्याच्यामुळे आम्ही मग गावी आणि आलो आणि option- त्यातनं आम्ही तरलो. आम्ही स्वतः त्याला मेहनत किती लागली, मेहनत, काय करायला कष्ट. लागतं, कष्ट करायला लागले. तुम्ही कसं व्हिडिओ आहे, बघा चॅनल वरती जे केलेले आहेत ना, ते पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघा. खूप कष्ट करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि अजून पण आम्ही कष्ट करतोच. नाही, अजून पण आमचे काम मेहनतीशिवाय काय ना. आता हे सगळं आता बघ, आता आपण दाखवतो आपल्याकडे केळी आली आहेत, आता हे आंबे आहेत, हे नारळ आहेत. अरे ते जेव्हा लावले तेव्हा ती छोटी छोटी रोपं होती, मुलं होती, छोटीशी पिल्लं होती ती, त्यांना आता आपण एवढी मेहनत करून करून मोठी केली त्यांना. आता 5 वर्ष त्यांच्यासाठी, 4-5 वर्ष आपण कष्ट त्याला मेहनत केले केली त्यांच्या मागे. अजून पण पाणी बिणे बघा घालावं, पाणी एवढे घालावं मोठे लागतं, झाले हे झालेत तरी. आता तेव्हा ज्या वेळेला ती फळं द्यायला सुरुवात करणार त्यावेळेला आपल्या मनाला समाधान होणार की हा आपल्याला केलेल्या कष्टाचं आपल्याला काहीतरी भेटलं. हा. तेच आहे, 3-4 वर्ष आपल्याला त्या गोष्टीसाठी थांबावं लागतं. तेवढी तयारी असली पाहिजे. तेवढी मानसिक तयारी नसते माणसाला, कसं पटकन हवं असतं. पटकन. हा हा, आपण पेशन्स. मुंबईला काम करतो, महिन्याभरात आपल्याला पगार भेटला पाहिजे, पगार नाही भेटला तर चालणार नाही, असं आहे ते. पेशन्स पाहिजे इथे. हा, आणि तेच मी मला सांगते ना, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पेशन्स महत्वाचे आहेत. आणि हा, कसं आहे, कष्ट. काम नसल्या कारणाने इकडे आपल्याला खूप खूप काही त्रास होतो. आता तो बोलण्या पलीकडचा आहे. काटकसर करणे, काटकसर. प्लस आपण काही ज्या गोष्टी असतात ज्या आपण मुंबईला जगलो तसं आपल्याला इकडे जगता येत नाही. आपल्याला वाटतं. नाही, एक गोष्ट मी बघा किचन मध्ये कधी कधी जेवण करत असते, तर कधी माझ्याकडे कोथिंबीर संपली, डाळीत टाकायला भाजी नसते माझ्याकडे. आता मी काय बाजूला मार्केट नाहीये, ते पटकन मी जाऊन खरेदी बाजूला करू कोणाकडे शकते. मागू, मुंबईसारखं मागायला पण जाऊ नाही शकत नाही, नाही. तर मी काय करते बघा, शेवग्याचा पाला काढते आणि मग मी त्या जेवणामध्ये त्याचा वापर करते. शेवग्याचा पाला पण चांगला असतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे असे काही ना काही ऑप्शन शोधते. काटकसर, ह्याला मी काटकसर म्हणेन. म्हणजे ती तयारी आपल्या मनाची पाहिजे गावी राहायचं. मुंबईला कसं आहे, आपण बोलतो ना शेजार धर्म आला काय आला, मुंबईला अवेलेबल असते वस्तू. आता भले आपण नाही तर आपल्या बाजूवालीकडनं जरी घेतली तर आपण तिला देतो किंवा आपल्याला चालतं ते तिथे आजूबाजूला, कारण मार्केट जवळ असतं त्यामुळे एकमेकीचं जेवण घेऊन चालतं. इथे कसं आहे, आता माझ्याकडे टोमॅटो संपलेत आणि मी बाजूवालीकडे टोमॅटो मागायला गेलो की तिच्याकडे तेवढेच असणार, तिने माझ्या आठवड्याचे आणलेले, तिच्याकडे 2 घेतले की तिला नंतर कमी होणार. आपण प्रवास गावच्या ठिकाणी एसटी वगैरे सहज उपलब्ध होईल, म्हणजे प्रवास खर्च भरपूर होतो. हा सगळ्यात मोठा खर्च आहे. आपला खाण्यापिण्याचा पण खर्च इतका नाहीये ना, इतका प्रवास खर्च होतो. आता तुम्ही मुंबईवरून आले की आपल्याला जी सवय असते की रिक्षात बसलो की आपण निघालो, इथे कसं आहे, तुम्हाला रिक्षा पण अवेलेबल होत नाही. तुम्हाला रिक्षा अवेलेबल तर रिक्षावाल्याला बोलवायला लागणार, तो सांगणार मी 250 घेणार, 400 घेणार, 500 घेणार, तेव्हा तुम्ही जाणार. इथून तुम्हाला जायचं कणकवलीला, तर कणकवलीला जायचं आत्ता सध्याचं लेटेस्ट मध्ये आपल्याकडून बोलले ना, जाऊन येऊन भाडं 1000 रुपये होतं कणकवलीला. कारण इथून तर जायचे 250, यायचे 250, पुढे 250 म्हणजे रिक्षाचं कणकवलीहून इकडे यायला 1000 रुपये भाडं होतं. आणि तेच जर तुम्ही एसटीने जायचा विचार केला, एसटीने काय पुरा दिवस जातो. एसटीने जायचं म्हणजे असं नाही की नाही जाऊ शकत, जाणार तुम्ही एसटीने, कमी खर्चात पण जातो. कारण नाही जातच नाही माणूस असं नाही. पण कसं आहे, आता आमच्या इथून 8:30ची एसटी आहे, ती 8:30ची एसटी तुमची पकडायला गेलात तर ती चुकली की तुम्ही डायरेक्ट 10:30-11ला एसटी येईल, तेव्हा मग 4 तास तुमचे गेले. तुम्ही दिवस आपला त्यातच जातो. तुम्ही कामानिमित्त जायचं झालं तर ते तुम्हाला तेवढ्या वेळेत करताच येत नाही. असं याचा अर्थ काय, स्वतःचं जर का वाहन असेल ना, म्हणजे सायकल आहे, स्कूटी किंवा गाडी, आता आमची गाडी आहे म्हणून आम्हाला काय फारसा पडत नाही. बहुतेक करून आमच्याकडे म्हणजे आता आमच्या वाडीत पण सगळ्यांकडे गावी बाईक वगैरे असतात, किंवा हे जी वाहन आहे ना, गरजेचं आहे ते खूप. गावी राहायचं तर वाहन गरजेचं आहे, वाहनाशिवाय नाही. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्याच गोष्टी लांब असल्या कारणाने आपल्याला वाहन हे पाहिजे. आणि अजून एक, पाणी, लाईट. समजा लाईट कधी गेली
आता शहरा ठिकाणी लाईट गेली का बघा पटकन 1-2 मिनिटामध्ये येते. इथे तुम्ही काय सांगू शकत नाही कधी येईल कधी जाईल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. लाईटीचं नियोजन करावंच लागणार हा, तुम्हाला. त्याच्यामुळे पेशन्स, मी तुम्हाला सांगते ना, पेशन्स खूप महत्वाचे. लाईट गेली तर तुम्हाला वाट बघावी लागणार की कधी येईल काय आहे. धीर धीर सगळ्यात महत्वाचं आहे. आता पाणी नसेल तर पाणी सुद्धा गेल्यावरती पटकन काय प्रॉब्लेम झाला तर ते पटकन दुरुस्त होईल, तर ह्याची पण गॅरंटी नसते. त्याच्यामुळे मी सांगते ना, पेशन्स खूप महत्वाचे. धीर तुम्ही धीर तुम्ही ठेवला तर सगळ्या आपण गोष्टी कसं होणार. आहे, बोलतो पण तेवढ्या गोष्टी इथे सोपं नाही ना, सहज हा. सोप्या गोष्टी होत नाही. होत नाही. आता कसं एखाद दुसरा कारागीर असल्या कारणाने, आता तुम्ही पाण्यात जाऊन काही प्रॉब्लेम झाला, तुम्ही कारागीरला फोन केला की तो पण लवकर 2-3 येतो दिवसांनी येणार, असं नाही की फोन केला आणि लगेच आले, असं तो होत नाही. बोलणारच नाही की मी येतोय म्हणून लगेच. हा. तो बोलेल मी 2 दिवसांनी येईन, 2 किंवा दिवसांनी. उद्या येईन, परवा येईन, त्यावेळेला तुम्हाला करायचंय. हा, तो बोलेल मी उद्या येईल, परवा येईल, मग तो पण तुम्हाला थांबायचंच आहे, कारण कारागीर पण तशा प्रकारचे नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ऍडजस्टमेंट करून म्हणजे करू शकतो ना आपण. ऍडजस्टमेंट केली तर गावच्या ठिकाणी राहणं एकदम मस्त आहे, सोपं आहे. नाहीतर जर का तुम्ही ऍडजस्टमेंट नाही केलात, पेशन्स तुमच्याकडे धीर नसेल, काटकसर करण्याची तयारी नसेल, तर मग काटकसर तुम्ही करावंच- गावी तुम्ही नाही टिकू शकत. काटकसर करावंच लागणार. काटकसर म्हणजे कसं आहे, तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीत पैसा खूप लागतो ना. आता जर समजा आज आपल्याकडे गाडी आहे म्हणून आपण प्रवासाला गाडी घेऊन जातो इकडे तिकडे, पण तो पण खर्च आम्हाला कधी कधी भारी वाटला की आम्ही मग कॅन्सल करून टाकतो, आम्ही गणित जात तेच आहे नाही ना, आपल्याकडे गाडी आहे तर आपण प्रवासाला जातो. पण आता एखाद वेळेस आपल्याला समजा मुलांना आपल्या मुलांना वाटलं की जरा जायचं, जरा बाजारात जाऊन फिरून यायचं किंवा काय, तर तोच जो बाजारात जाऊन फिरून यायचा खर्च 500 रुपये होतो. भाजी बाजारात जे खायला जायचं आहे ना, त्याच्यात आधी त्या खायच्या पेक्षा जास्त खर्च कुठला प्रवास करतो. आता आपण बाजारात गेलो, समजा आपली मुलं एन्जॉयमेंटसाठी बाजारात जातात. बाजारात जाऊन तुम्ही 500 रुपयाचा काहीतरी खाणार. काय खाणार आहात? समजा व्हेज असेल, सँडविच असेल, त्या वस्तू अवेलेबल पण इथे खूप कमी असतात, तरी सुद्धा पकडा. चायनीज आहे, भेल आहे, काही एक खायचं झालं तर त्या वस्तू भेटून किती 200-300 रुपयाचा. प्रवास करतो किती 500 रुपये. या सगळ्या तेच सांगते गोष्टी आहेत ना. मी बोलली ना मगाशी, प्रवास खर्च ते मुलात गोष्टी त्यात पटण्याच लागे नाहीत, त्याच गोष्टी. त्याच्यामुळे त्याशिवाय आता ताईंचा फोन आला ना, तर कुणाल जेव्हा त्यांना समजावून सांगितलं की तुम्हाला जर का म्हणजे, आणि म्हणजे त्यांची मुलगी पण एक होती, तुम्ही आधी विचार करा, डायरेक्ट तुम्ही असं हे करू नका. तुमच्या जोडल्या कोणी पुरुष मंडळी तर पाहिजेच. एकट्या बाईचं राहून काम करणं म्हणजे खूप कठीण आहे. तर त्याच्यामुळे विचार करा आणि मग तुम्ही काय ते ठरवा, असं म्हणजे आम्ही असं सजेशन दिलं कुणालच्या बाबांनी. त्याच्यामुळे बघू आता, त्यांचा काही परत फोन नाही आलेला, पण त्यांना पण त्या गोष्टी कळल्या की गावी राहणं इतकं सोपं नाही आहे. सगळं चांगलं आहे इकडचं, निसर्ग, वातावरण, खाणं पिणं सगळं चांगलं आहे. फक्त इतकंच सांगेन की कष्ट करण्याची तयारी ठेवायची, काटकसर प्रत्येक गोष्टीमध्ये धीर ठेवायला पाहिजे. पटकन होत नाही, प्रत्येक गोष्टीत काटकसर आला ना तुला. हा. कोणत्या काटकसर तर आलीच. काटकसर ही प्रत्येक गोष्टीत आली. आता एखादी बाई आहे, तुम्हाला तुझ्या म्हणजे सौंदर्याची वार्ता करतो, लाली लिपस्टिक वगैरे जे काही बायकांना लागलेल्या उपयोगाच्या वस्तू आहेत, ती संपली, ती भेटणार कुठून आहे तुम्हाला? पटकन नाही मिळणार. पटकन नाही भेटणार. बाजारात गेला तर ती 10 रुपयाची वस्तू तुम्हाला 50 रुपयाला भेटणार आहे. आता हे बघा, हे मी आता ते पार्लरचाच विषय काढायला होता. आता हे आयब्रो कधी कधी तर 2-3 महिने मी आयब्रो सुद्धा करत नाही. तेच आहे तर ना. हे पेशंट कधी जायला मिळतं, नाही जायला मिळत, कधी वेळ कमी पडतो, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ज्या बाजाराच्या दिवशी तिकडे गर्दी पण असते. गर्दी पण असते. आणि आपण नेमका समजा आज मंगळवारच्या सोडून दुसऱ्या इतर दिवशी गेलो, ते अवेलेबल आहेत की नाही त्याला नाही माहिती नाही नाही. नसतं, असं आहे ते. ते नसले की आपला प्रवास करतो फुकट जातो. त्याच्यामुळे मीच बघा, माझं एवढं मी हे करते, ऍडजस्टमेंट करते ना सगळ्या गोष्टींमध्ये. आम्ही असं म्हणत नाहीये की गावी चांगलं नाही, चांगलं आहे, पण आपल्या मनाची तयारी पाहिजे की नाही मी इथे राहीन. गावी म्हणजे गावी खूप राहणाऱ्या चांगलं आहे. गावी राहणाऱ्या व्यक्तीसाठी स्वर्ग म्हणजे गावी राहणाऱ्या. आता आम्हालाच घ्या, आमच्यासाठी एकदम खूप सुंदर आहे. हा, गाव खूप सुंदर आहे, चांगलं आहे, एकदम मस्त आहे. आता आम्हाला काही त्याचा त्रास नाही, कारण आम्हाला ते जमलंय. हा, ते प्रत्येकाला जमेल आणि हे होईल त्याचं नाही होत. तेच मी बोलले ना, पेशन्स काटकसर असेल तर ठीक त्याला आहे. असं जमवायला खूप म्हणजे खूप हे करावं लागतं. काम करण्याची तयारी, कष्ट करण्याची तयारी, म्हणजे कष्ट खूप आहेत. आता तुम्ही बघताय, आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, खऱ्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला मी शेअर करते. आता आम्ही हे रान, पावसामध्ये रान वाढतं, हे होतं ते होतं. आता मला भरपूर कमेंट येतात की तू ताई तुम्ही कटर वगैरे विकत घ्या. आमची कॅपॅसिटी नाहीये की इतका महागडा कटर घेऊ पुढे नंतर घेऊ. पण कसं आहे, आपण तोपर्यंत आता ज्यावेळेला आपण नव्याने कुठेही वस्तू, तर प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. जर तुम्ही सगळ्याच गोष्टी जर पटापट विकत घेऊन आल्या, पैसे तेवढा पैशाचा डबोला पण आपल्याकडे पाहिजे ना. आणि तो संपला तर इथे तुम्हाला काय ते पैसे कमवायचा सोर्सच नाही, धंदा नाही. आणि ती वस्तू जी आपण घेणार
ती पण आपली उपयोगाची आहे, ते पण आपल्याला माहिती पडायला पाहिजे ना. नाही नाही, आणि मुद्दा काही आहे तेच तर, हातातला पैसा संपला तो पैसे परत हाणायला सोर्स नाहीये. त्याच्यामुळे काय पण खरेदी करायची असेल ना तर आम्हाला असं खूप असा विचार ज्या करून गोष्टीसाठी आपण हाणू पैसे, आता समजा हे आणलं काय बोलतात त्याला, ग्रास कटर नागर, तो काय बोलतो त्याला, ट्रॅक्टर वगैरे आपण कुठून तरी हाणला, भाड्याने आणला किंवा हाणला, स्वतःचा हाणला समजा खर्च करून, पण ट्रॅक्टर मधून ते उत्पन्न जे घेणार ते उत्पन्न आपल्याला वर्षभरानंतर भेटणार आहे, 7-8 महिन्यानंतर. पण 7-8 महिने आपण चालवायचं कसं? पैसे आपल्या हातातले सगळे संपले तर आपण 7-8 महिने इथे चालवणार कसे? इथे काम नाही दुसरा. त्याच्यामुळे सगळं काय आपल्याला आपल्या हातात ठेवून बघावं लागतं. उद्या वेळेला आपल्या घरात काय प्रॉब्लेम झाला, आपल्या म्हणजे मुलाला काय त्रास झाला, डॉक्टरकडे जायचं झालं, कारण इथे सगळ्या गोष्टी लांब आहेत. त्याच्यामुळे सगळं काय आपण बोलू की सहज सोपं आहे. कोण बोलायला काय मला सांगते रे 10,000चा कटर आहे घेऊन ये, अरे पण ते 10,000 रुपये संपले तर पुढे कसे 10,000 रुपये करायचे त्याचा विचार पण करावा लागतो ना. 10,000 गरज नसताना एखादी वस्तू खरेदी करायची त्याचा लय विचार करावा लागतो. असं नाही की तुम्ही नाही, हा ठीक आहे, आपल्याला आपल्या हातात पैसा जमा झालाय, आपल्याला माहिती आहे 10 खर्च केले तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. उद्या आपल्या घरी काही प्रॉब्लेम झाला तर आपण ते मॅनेज करू शकतो. नाहीतर तुम्ही सगळं हातातलं धुवून बसाल तर मग हे झालं इकडे काहीच फायदा नाही. काही होईल काय सांगता येत नाही. आता 4 वर्ष झाले आम्ही आता हे बघा पावसामध्ये रान साफ करा, अजून पण आमचे बघा साफसफाईचं काम चालू आहे. आपला प्लॉट मोठा आहे, मोठा म्हणजे 10 गुंठ्याचा प्लॉट 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि कशी माणसं आम्ही तिघच आहोत, त्याच्यामुळे कसं मॅन पॉवर नाही. परत आमच्या इथे आजूबाजूला मॅन पॉवर नाही, आजूबाजूला पण घरं कमी आहेत. आपण आजूबाजूला बोललाल की माणसांना बोलवा, त्यांना त्यांची कामं होत नाही. जसं आमचं काम तसं त्यांचं उलट आमच्यापेक्षा जास्त काम आहे. ते पण शक्य नाही, आपल्याला हातानेच करावं लागणार थोडे दिवस तरी, कारण माणसं काय लवकर अवेलेबल होत नाही. आणि होतं सगळं होतं, असं केलं काही सगळं होतं ते त्यासाठी आपल्याला करावं लागणार ना. आणि माणसंही पण ते रान एवढं वाढून जाईल ना की आपल्याला बाहेर पाय ठेवता येणार नाही. मग भीती पण वाटते ना. मग आजूबाजूला अशी घाण ठेवून वावरायला पण घाण म्हणजे कसं आहे, रान आहे ना आजूबाजूला, भीती कसली, प्राणी आहे का, प्राणी तुम्हाला मला सांगून येत नाही. त्याचं जंगल आहे, आपलं जंगल नाही, जंगल आजूबाजूला आहे, तेच आहे वावर. त्याच्यामुळे तो आल्यानंतर तो इथे आला म्हणून आपण बोमटायचं ते नाही चालणार ना. आपण इथे राहतोय आता आपण फॉरेस्टवाल्यांना जेव्हा सांगतो की वाघ आलाय, तर फॉरेस्टवाले वगैरे कोण लक्ष देत नाही. त्याला कारण आहे, ते सरळ सांगतात, ते त्यांचं रान आहे, जंगल आहे, ते जंगलात घर आहे, त्यांचं घर आहे. त्यांच्या घरात आता तुम्ही तिकडे तुमची जागा आहे म्हणून तुम्ही राहता, पण आजूबाजू जंगल आहे, त्यांचं घर आहे. त्यांना ते बांधून नेत नाही. जोपर्यंत माणसाला मनुष्य प्राण्याला इजा करत नाही तोपर्यंत फॉरेस्टवाले वाघा बिगाला पकडत नाही, असं आहे. त्याच्यामुळे जिथे पण काही ठिकाणी वाघ आहेत, भरपूर आहेत, ते काही गाई गुरं मारून नेतात. आपण ऐकतो कोणाकडे गाईला नेलं, कोणाकडे ह्याला नेलं. तिथे फॉरेस्टवाले एक पिंजरा लावत नाही. जोपर्यंत मनुष्य प्राण्यावरती ते हे करत नाही तोपर्यंत काही नाही, असं आहे. त्यांना काय नियम आहेत त्याचं काय. आणि ते काय वाघूट वगैरे बोलतो आपण, वाघ वगैरे, ते काय डायरेक्ट माणसावरती आक्रमण करत नाही. त्यांना खूपच 15 दिवस काही खायला नाही भेटलंय, खूपच त्यांना भूक लागली आणि एकाएकी माणूस समोर आला रात्रीचा काळोखात वगैरे, तर ठीक आहे. दिवसा आपली चुकी आहे ना. मग रात्रीचं बाहेर पडणं मग ते आपली चुकी आहे. प्राण्यांना रात्री इथे मुंबई आहे नाही आहे ना, इथे गाव आहे. तुम्ही रात्री 11-12-1च्या दरम्यान जर कुठे फिराल तर ती वेगळी चुकी, आपली चुकी आहे. मग एक गोष्ट तुम्हाला सांगते, आपल्या मनाची तयारी जर का असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. ऍडजस्टमेंट, काटकसर, कष्ट करण्याची तयारी, या 3 गोष्टी जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही गावी आनंदाने तुम्ही राहू शकता, जसं आम्ही राहतोय. नाही काही लोकांचं असं पण आहे ना, काही लोकांचं गाव पण आहे ना, शहरात आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. काही लोकांची गाव आडगावामध्ये काही लोकांची गाव पण शहरात आहेत, तिथे त्यांचं चांगलं आहे. काही लोकांचं खूप चांगलं आहे, त्यांना राहण्याचा काय फरक नाही पडणार. पण जी आडगावात राहतात लोक त्यांना त्रास आहे. आता आमच्या कुणालला तुम्ही विचारलत ना, कुणाला तर सरळ नाहीच म्हणतो. कुणाला काय बोलतो आपण आता मुंबईला कुणाला नाही बोलतो आई इथे चांगलं आहे, शांत आहे, कोणाची कटकट नाही, काय नाही, शांतपणे आपण राहतोय, एवढं मोठं मस्त चांगलं आहे आपलं, असं तो म्हणतो आम्हाला. आता तो वाट बघतोय झाडांना नारळ कधी धरणार, कधी नारळ पाणी प्यायला मिळणार, हे सगळं चाललेलं असतं त्याचं. आता तो ऑफिस आता आहे, तो आंघोळीला गेलेला आहे, असं काही. म्हणजे अगोदर त्याला मुंबईचं आकर्षण भरपूर होतं कुणालला, पण त्यांनी जे चटके सहन केले, हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर.
चटके त्याला बसले मुंबईमध्ये, त्याच्यामुळे आता नको म्हणतो. मुंबईमध्ये चटके म्हणजे बोलतात नातेवाईकांचे चटके त्याला बसले, जे आम्हाला पूर्वी बसले होते त्याला आता बसले. त्याच्यामुळे त्याला मुंबई नको म्हणतो. बोलतो आपलं घर चांगलं आहे, बस झालं. त्याचं काम पण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पूर्वी खूप आकर्षण होतं त्याला मुंबईचं, आता अजिबात नाही. आता सरळ नाही म्हणतो तो. चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया. भरपूर गप्पा गोष्टी आज झालेल्या आहेत. आता बघू पुढे कधी कुठल्या टॉपिकवरती गप्पा मारायला मिळतात काय माहित नाहीये, पण नक्कीच बोलूया आपण. विषय पण चांगला असेल, चांगला विषय असेल ना तर बोलायला आपल्याला असं खूप बरं वाटतं. पण अनुभव तुमच्याशी मी आज शेअर केलाय आमचा. मी जेव्हा गावी नवीन आली ना त्यावेळेस मला भरपूर अशा कमेंट्स यायच्या की ताई तुम्ही आता गावी आलात, म्हणजे नुकतंच मला महिना 2 महिन्यात झाले होते आणि खूप कमेंट्स यायच्या की तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. 2 महिन्यात तुम्हाला मी काय अनुभव शेअर करून सांगणार. खूप यायच्या. तर मला पण त्या गोष्टी त्यावेळेस मला नाही पटायचं की नाही आता 2 महिन्याचा म्हटलं काय अनुभव म्हटलं तुम्हाला सांगू. आत्ता 4 वर्ष होऊन गेल्यानंतर आत्ता कुठे कुठे माझ्या लक्षात येत आहेत की कसं काय सगळ्या गोष्टी आम्हाला कळत आहेत की किती इथे स्ट्रगल करावा लागतो आहे, परत ॲडजस्टमेंट करावी लागते, काटकसर करावी लागते आणि पेशन्स ठेवावे लागतात, कष्ट करावे लागतात. आणि त्या अंदाजाच्या म्हणजे त्या अनुभवाच्या आधारातूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीने शेअर केलेल्या आहेत. त्याच्यातून आपल्याला आनंद भेटतोय तेच घ्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त नाही. ताण घेऊन काय करायचं नाही. शेरू शांत झाला. काय तू काय बघतो रे? काय बघतो? शेरू शांत झाला बघतोय. ऐकतोय. बसण्याची पद्धत बघा, स्टाईल कसाच बसलाय बघ ना. ससला ऐकतोय. तो 2 दिवस झाले ना त्याची जागा त्यांनी चेंज केलेली आहे. तिथे दिवाळ्यावर बसूनच सगळं त्याचं चाललेलं असतं. ही माझी दोन्ही पोरं जाम गुणी आहेत. वाघ्या पण आणि शेरू पण, दोन्ही पण जाम गुणी आहेत, लबाड पोरं. तर त्यांना आता खायला द्यायचं, कुकर थंड झाला असेल. चला तुमचं पाणी. तर चला मग ताईनो, पाणी तापलंय आता आंघोळीचं, आता जातो एक आंघोळीला. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. अजून पण कुठल्या विषयाबद्दल म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा आमचा अनुभव तुम्हाला हवा असेल तर नक्की तुम्ही सांगा कमेंट करून की ताई ह्या गोष्टी आहेत म्हणून. तर नक्कीच आपण बोलू. जर का आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव असेल ना तर नक्कीच आम्ही शेअर करू तुमच्याशी. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तोपर्यंत भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आता